शरद पवारांच्या प्रश्नावर बोलताना सुनेत्रा पवार भावूक. सुनेत्रा पवार बाहेरून आलेल्या, मूळ पवार नाहीत, शरद पवारांचं वक्तव्य. लातूर लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी 20 जणांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, तर मविया, महायुती आणि वंचित आघाडी मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार आहे. वाशिममध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांसाठी गोविंदाचा रोड शो. नंदुरबार लोकसभेसाठी वंचितकडून हेमंत सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर. नंदुरबारमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार. परभणीत निवडणूक आणि सणासुदीच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह उपस्थितांकडून शांततेची शपथ. साताऱ्यात मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात. किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची आरती करत प्रचाराचा नारळ फोडला. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर तुळजाभवानी मातेला अर्पण केलेलं सोनं, चांदी वितळवण्याची प्रक्रिया सुरू. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 28 जणांची समिती गठीत. धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मागील 15 दिवसांपासून नादुरुस्त. रुग्णांचे होत आहेत हाल. मुंबई कोकण महामार्गावर रेल्वेच्या आणखी 16 विशेष फेऱ्या. उन्हाळी सुट्टीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. नागपूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज. आतापर्यंत प्रशासनाने 1000 कर्मचाऱ्यांच्या अर्ज केलेत मान्य, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडून नामंजूर. राज्यात विविध तुरुंगांमधील बंदी यंदा मतदानाचा हक्क बजावणार, तर मतदारांना टपालद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. पुण्याच्या मावळमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. मतदारसंघातील 3157 नियुक्त कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी होणार. नाशिकच्या मालेगावात निवडणुकीवर सूक्ष्म निरीक्षकांचा वॉच. अतिसंवेदनशील केंद्रावर 33 निरीक्षकांची नियुक्ती. अकोला जिल्ह्यात आता होम वोटिंगची सुविधा. 2358 मतदार घरूनच मतदान करणार. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी स्टॅम्पचा तुटवडा. स्टॅम्प वेंडरकडे स्टॅम्प आणि बॉन्ड्स नसल्याचं समोर. उमेदवारांनाही अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागणार. बुलढाण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. केरळ पोलिसांचाही सहभाग. धाराशिव लोकसभा मतदान प्रशिक्षण शिबिरात गैरहजर राहणाऱ्या 447 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. अनेकांकडून आजाराचं कारण देत खुलासे. नंदुरबारमध्ये निवडणुकांसाठी 635 वाहनांचं नियोजन, तर नर्मदा नदीकाठच्या पलीकडे असलेल्या मतदान केंद्रासाठी बोटची व्यवस्था. डाळीचे भाव पुन्हा कडाडले. तूर डाळ 15 तर मूग डाळ 10 रुपयांनी महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. ऊसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्याने 3000 कोटींचा फटका. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट. विदर्भात अवकाळीचं थैमान. बुलढाणा जिल्हा जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट. मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, कांदा, ज्वारी या पिकांचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. विद्युत खांब पडल्याने नागरिकांची तारांबळ. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. काढणीला आलेली मका आणि द्राक्ष जमीनदोस्त. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून बीडमधील गारपीटग्रस्त भागाची पाहणी. धनंजय मुंडेंकडून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश. प्रतापराव जाधव आमदार गायकवाड यांची नुकसानग्रस्त भागांना भेट. बुलढाण्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठं केलं नुकसान. शेतकऱ्यांचं सांत्वन नाही तर मदत करण्यासाठी कटिबद्ध. जाधवांची प्रतिक्रिया.